स्मृतीस्थळ निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये 7 क्रमांकाची स्मृती आपण श्रवण करणार आहोत. राजमठी सप्तरात्र घालणे. भाईदेव व्यास यांच्या संदर्भातला प्रसंग आपण मागच्या स्मृतीमध्ये बघितलेला आहे. आचार्य भट्टोबासादी सर्व गुरुकुळ हे गंगातीर वंदन करण्यासाठी आलेले आहेत आणि पैठण, डोमेग्राम आणि आता शिन्नस्थळी, राजमठ या भागामध्ये आलेले असताना स्वामींची पीक बघून भाईदेव व्यासांना अतीव दुःख झालेलं आहे आणि त्या दुःखामुळे मग आचार्य त्यांचं सांत्वन करतात. अंतकरण जाईल म्हणून हाती धरून उठविले, मग दोही मठ नमस्करिले. दोन्ही जे मठ आहेत उर्वरित ते उंच मठ आणि राजमठ ते देखील मग वंदन केलेले आहेत. राजमठी सप्तरात्र घालणे. आता पैठण या ठिकाणी पंचरात्री घातली होती, म्हणजे पंच मुक्काम जे आहेत ते त्या ठिकाणी झालेले होते राजमठामध्ये. आणि तो जो काही परिसर आहे तोही स्वामींच्या वास्तव्याने परमपुनीत झालेला आहे. नित्यदिनी ज्या लीळा आहेत, सकाळचा जो पूजा अवसर किंवा त्रिकाळ पूजा अवसर जो आठवल्या जातो, तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की ती अवघे विशेष डोमेग्रामी आणि तेथील जे काही स्वामींच्या लीळा आहेत त्या खरोखरच भट्टोबास आणि समस्त भक्तजनांनी जे सन्निधानी होते त्यांनी प्रत्यक्ष बघितलेले असल्यामुळे तिथे विशेष स्वामींचा जो पूजा अवसर, निरूपण वगैरे सगळं आठवत आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी सप्त मुक्काम जे आहेत ते 7 मुक्काम त्या ठिकाणी झालेले आहेत. मग समस्ता सहित शिन्नस्थळी येवी जन करीती. त्या मुक्कामामध्ये 7 दिवसाच्या दिनचर्या अशा प्रकारची असायची की समस्ता सहित म्हणजे भट्टोबास सगळ्यांसमवेत शिन्नस्थळी विजन करीती. शिन्नस्थळीकडे विजनासाठी सगळे जायचे. म्हणजे तो जो परिसर आहे, डोमेग्राम हा जो काही परिसर आहे, राजमठ वगैरे या भागामध्ये गाव आहे आणि तो जो भाग आहे तो गावापासून थोडासा लांब असल्यामुळे त्या ठिकाणी विजनस्थळ जे आहे ते वि म्हणजे नाही, जन ज्या ठिकाणी, असं ते जे ठिकाण आहे त्याला विजन स्थळ असं म्हटलं जातं. म्हणजे तिथे कुणीच व्यक्ती, लोक नको पाहिजे. जो विजन करणारा जाणारा व्यक्ती विजन करायला तो एकटाच पाहिजे. किंवा विजन म्हणजे अन्य राहाटीचे लोक नकोत, दैवराटीचेच असले पाहिजे. त्यामध्ये पण विजन म्हणजे दैवराटीतले पण धर्मवार्ता करणारेच असले पाहिजे, अन्य वार्ता करणारे नसले पाहिजेत. किंवा मग एका जाळीचे असणे, म्हणजे आपण ज्या अभ्यासामध्ये आहोत त्याच अभ्यासाचे एकत्र सगळे असणे, म्हणजे ते देखील विजनच आहे. कि मग तिथे आपल्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले, कमी अभ्यास असलेले विजनस्थळी जेव्हा आपण चर्चा करतो आहोत किंवा आपण त्याचं चिंतन करतो आहोत तेव्हा अर्थातच इथे विजन म्हणजे ज्या ठिकाणी इतर कोणी जण नाहीत, आपणच आहोत आणि त्या ठिकाणी बसून देव आठवणं. जसं आता आपण घरामध्ये स्मरण करतो, घरामध्ये स्मरण होत नसतं कारण ते विजनस्थळ नाही आहे, तिथे सगळे लोक आहेत आणि त्यासाठी आपल्याला प्रपंचात राहून मग विजनस्थळी जावं लागेल. मार्गात देखील राहणारे, आता आपण म्हणू की आम्ही मार्गात जाऊ स्मरण करत, मार्गातली जी काही साधक वर्ग ते सुद्धा विजनाला मार्गाच्या बाहेर जात असतात. की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जे इतर लोकांचं अस्तित्व किंवा त्यांचा आवाज वगैरे हे सगळं काही नसलं पाहिजे. एक शांतता आणि तुम्ही, आणि त्यामध्ये स्वामींच्या शास्त्राचं चिंतन. विजन ह्या पदामध्ये शास्त्राचं चिंतन देखील केलं जातं
आणि नामाचं चिंतन देखील केलं जातं, चतुर्विध दुःखेचे चतुर्विध स्मरण देखील त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे दोन्ही तिन्ही गोष्टी आहेत. आणि त्या ठिकाणी कदाचित चर्चा वगैरे हा प्रकार सुद्धा होऊ शकतो. आणि म्हणून बादाठानी देगावी भिक्षा करीती, आणि जेव्हा भिक्षेची वेळ होते त्यावेळेला बादाठान देगावी भिक्षा करीती, आणि समोरच देगाव आहे, त्या देगावला भिक्षेसाठी म्हणून जातात. म्हणजे आपण सर्व जे विधी आहेत, परमेश्वर सांगतात प्रत्येक विधी जो आहे तो साधला गेला पाहिजे. स्मरणाला जर का लागले तर नुसतं स्मरण करत बसायचं नाही, तर भिक्षेचा विधी असेल तर तो पण साधला गेला पाहिजे. विजनाचा विधी साधला गेला पाहिजे, अटनाचा विधी साधला गेला पाहिजे, भिक्षेला जाण्याचा विधी, भिक्षेहून आल्यानंतर स्मरणाचा विधी, आणि नंतर परत भोजनाचा पण विधी. म्हणजे भिक्षांना सुद्धा काय झालं, आता ते भोजनामध्ये नाही आलं, ते सुद्धा विधीमध्येच आलं, का स्वामींनी सांगितलं म्हणून. तर हे सगळे जे विधी आहेत ते सर्व विधी साधले गेले पाहिजे. त्याच्यातलं विधी असं सुटला नाही पाहिजे. आणि म्हणून स्वामींनी सांगितलेलं आहे की वृत्ती अधीन न व्हावे, स्थिती अधीन न व्हावे. म्हणजे अधिकारापेक्षा कमी आचार, अधिकारापेक्षा अधिक आचार करू नये, त्याच्यामध्ये समतोलपणा असावा. आणि स्थिती अधीन न व्हावे म्हणजे एकाच विधीमध्ये लीन होऊ नये. त्याच वेळेला तुम्हाला तुमच्या अधिकारानुरूप तुम्ही जे काही विधी निवडलेले आहेत, किंवा तुम्हाला जे विधी लागू आहेत, निवडलेले आहेत पेक्षा जे विधी आपल्याला लागू आहेत आपल्या अधिकाराच्या अनुरूप, ते विधी त्या टप्प्यात आपले होणं आवश्यक आहे. नाहीतर कुणी म्हणेल की बाबा मी आता एकदा स्मरणाला बसलो की मी 4-4 तास उठतच नाही, म्हणजे मग त्यावेळेला बाकीचं देवपूजा राहून जाते का वाचन राहून जातं वगैरे. तसं नाही. स्मरणाच्या वेळेला स्मरण 3 तास केले तरी हरकत नाही, पण त्याच वेळेला इतर विधी देखील जे आहेत ते आपले सुटता कामा नये. काही लोक स्मरणाला बसले आणि समोर सेवा दास्य आलं तर ते गाठी दाखवतात, मी स्मरणाला बसलेलो आहे, पण समोर काय उपस्थित आहे, सेवा दास्य उपस्थित आहे. समोर अधिकरण आले तर आपण त्यांना गाठी दाखवली की मी स्मरण करतोय, मी आता बोलणार पण नाही उठणार पण नाही. तर तसं नाही चालणार. ज्या वेळेला जो विधी उपस्थित झाला तो विधी देखील त्यावेळेला आपल्याला साध्य करता आला पाहिजे. आणि स्मरण हे कधी ठाकलं नाही पाहिजे, थांबलं नाही पाहिजे. तुम्ही कुठल्याही विधीमध्ये असा तर तुमचं स्मरण जे आहे ते स्मरण म्हणजे ईश्वराचा आठव. स्मरण म्हणजे नुसतंच नाम घेणे नाही. आपल्या सर्वांच्या डोक्यात हे बसलेलं नुसतं नाम घ्यायचं म्हणजे स्मरण. आमचे स्वामी सांगतात हे देखिले तैसे आठविजे, म्हणजे ईश्वराचा आठव तुमच्या मनामध्ये सतत असला पाहिजे. तुम्ही शास्त्र चिंतन करताय म्हणजे ईश्वराचं चिंतन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये स्वामींचा संदर्भ आहेच आहे. एखादी लीळा सांगताय त्याच्यामध्ये स्वामींचा संदर्भ आहेच आहे. एखाद्या वचनांचं जर का तुम्ही पठन करत आहात त्यामध्ये स्वामींचं त्या ठिकाणी उल्लेख उच्चारण आहेच आहे, आठव आहेच आहे. आणि म्हणून हा सर्व काळ जो आहे तो स्मरणामध्ये, म्हणजे जेवढे काही विधी तुम्ही ईश्वरोक्त करता तेवढं स्मरणामध्ये जातं. आणि म्हणून ते अष्टप्रहर स्मरण होतं. नाही तर एरवी अष्टप्रहर तुम्ही नाम स्मरण नाही करू शकत. तुमचं जर का स्मरण करताना तुम्ही उच्चारण करून करत असाल तर तुमचं तोंड दुखून येईल किंवा मानेचा भाग पण दुखून येईल बरं का, तुम्ही अष्टप्रहर जर का नाम घेत राहिले तर. म्हणून त्याच्यामध्ये ते व्यापकत्व आमच्या स्वामींनी सांगितलं की देखिले तैसे आठविजे. म्हणजे नेमकं कसं, तर नाम लीळा मूर्ती चेष्टा, जे नामाच्या माध्यमातून आठवू शकता, लीळेच्या माध्यमातून आठवू शकता, मूर्तीच्या संदर्भातले जे काही अवयव आहेत त्या माध्यमातून देवाला आठवू शकता, चेष्टेच्या माध्यमातून देवाला आठवू शकता. या विविध माध्यमातून तुम्हाला देवाला काय करायचं आहे, आठवत राहायचं आहे. आणि यामध्ये देवाला आठवण्याचा जो विधी आहे तो श्वासासारखा असला पाहिजे. जसं श्वास थांबतो का आपला, दिवसभरामध्ये 1 तास आपण श्वासच घेत नाही, तसं श्वास घेतच राहतो आपण. त्या पद्धतीने स्मरण जे आहे ते आपलं ईश्वराचा जो आठव जो आहे तो असलाच पाहिजे.
सुरीच्या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे की तो जो माणूस जे सुरी आणून देतो तेव्हा तो जो काही लोहार आहे तो म्हणतो की यार हे तर आगीमध्ये टाकून दिली तर जळून जाईल, मग काय करायचं? ते म्हणे हे मला देऊन टाका, मी हिचे येळे खेळे करीन, काहीतरी बनवेल, माझ्या उपयोगी जाईल. आणि तो त्याला 2 पैसे देऊन देतो. तो माणूस निघून जातो. आता त्या सुरीकडे बघितल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की ही सुरी खूप जर का बनवली आपण, तयार केली तर उत्तमाती उत्तम तयार होऊ शकते. आणि म्हणून तो काय करतो, तिला त्या सुरीला समोर ठेवून देतो, बाजूला ठेवतो, परंतु समोर ठेवतो दिसेल अशी, है ना. आपण सूत्रपाठ असं बाजूला ठेवतो की भेटतच नाही. म्हटलं सूत्रपाठ ते बाबा ठेवलं होतं इथेच, काय भेटून नाही राहिलेलं आहे. तसं नाही पाहिजे. आम्हाला असं बाजूला ठेवायचं आहे की ते दिसलंच पाहिजे. म्हणजे ते आम्हाला बाजूला जरी ठेवलं तरी ते आमच्या आयुष्यातनं बाजूला होता कामा नये. आणि दिवसभर तो म्हणीये करी, म्हणजे जे काही काम येतात त्याला दिवसभर ते काम तो करत राहतो, पण त्या सुरीला मात्र तो हात लावत नाही. परंतु दृष्टी ते तियेची वरी असे. परंतु इतर काम जरी तो करतोय, परंतु त्याची दृष्टी कुठे आहे? त्या सुरीवर आहे, त्याच्या विचारामध्ये तो आहे. म्हणजे बघा, आपण म्हणतो ना की हे इथे बसलेत निरूपणाला, पण ह्यांचा विचार दुसरीकडे काहीतरी, लक्ष नाही निरूपणामध्ये, म्हणजे आपला विचार दुसरीकडे सुरू असतो. तशा पद्धतीने त्या सुरीवर त्याचं लक्ष आहे, इकडे तिकडे लक्ष विचलित होत नाही. हे कामही सुरू आहे, म्हणजे शारीरिक क्रिया ही सुरू आहे, पण मानसिक चिंतन मात्र त्या सुरीचं आहे. तशा पद्धतीने दृष्टांतामध्ये देखील जर का सिद्धांत बघितला तर तो असाच आहे की परमेश्वराची दृष्टी त्या जीवावर असते. भटोबास मुख्य करून मातीकाम का थांबले, म्हणजे भटोबासांकडे स्वामींचं लक्ष आहे. सगळे चुकले पण भटोबास चुकले तर स्वामींना चालत नाही, म्हणजे भटोबासांवर स्वामींचं लक्ष आहे. आणि आता सिद्धांतामध्ये आपण हा विषय बघितला. अजून जर का त्याचा अर्थ काढला, आता परमेश्वराचं लक्ष कुठल्या जीवाकडे असतं, भटोबासांवर का लक्ष होतं? कारण की इकडून ज्याची एरेठाई वर्ते त्याची एरेठाई वर्ते. जे देवाकडे वर्तणार ते जीवाकडे वर्तलं पाहिजे. जे जीवाकडे वर्तत असेल तर तेच परमेश्वराकडे वर्तणार आहे. म्हणजे परमेश्वराची दृष्टी त्यांच्यावर का आहे? कारण की त्यांची पण दृष्टी परमेश्वरावरच आहे. दृष्टी ते तियेची वरी असे. म्हणजे आता त्या लोहार स्थानी ईश्वर अवतार न घेता लोहार स्थानी जर का जीव घेतला तर त्याला दिवसभरात, तो जर का प्रापंचिक आहे तर दिवसभरात त्याच्याकडे अनेक कामं त्याला करायची आहेत. दिवसभरामध्ये ते काम करत असताना मात्र दृष्टी ते तियेची वरी असे. म्हणजे त्याच्याकडे तो भाग आहे की सुरी म्हणजे काय आहे याचं काही आता ती सध्या तयार नाही आहे. म्हणजे आपलं जीव स्वरूप आहे सुरी म्हणजे, आणि ते तयार नाही. परंतु जर का त्याला तयार केलं तर ते तयार होऊ शकतं. परंतु आत्ताच याच्यामध्ये आपण त्याला तयार करायला घेतलं तर तसं नाही. आधी त्या गोष्टीचं चिंतन करावं लागेल, कशा प्रकारे जीवस्वरूपाला तयार करायचं आहे, त्याचं एक नियोजन ठेवावं लागेल. आणि मग देवाने सांगितलेली क्रिया ती आत्ता आम्हाला करायची नाहीये. खूप वेळा काय होतं, गृहस्थाश्रमामध्ये आपण आचार करायची धडपड करायला लागतो. थोडंसं बारीक चिंतन आहे की त्यावेळेला आम्हाला आचार तर करायचाच, पण नियोजन युक्त आचार झाला पाहिजे, चिंतन युक्त आचार झाला पाहिजे. उगाचच आचार करायचा, आता काहीतरी वाचलं की आहारावर नियंत्रण केलं पाहिजे, लगेच 4 चपात्या खाण्याला अर्ध्या चपातीवर आले, गोड बंद करून टाकलं, अमकं बंद केलं, तमकं बंद केलं, असं नाही. त्याचं चिंतन करावं लागेल तुम्हाला की त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, आपल्याला आपली प्रकृती कशी आहे, आपलं जे काही अधिकार आहे तो कसा आहे, प्रकृती वेगळी अधिकार वेगळा, कशा प्रकारे आचरण करता येणार आहे आपल्याला, परत आपल्यामध्ये काय काय अनधिकार दोष आहेत ते कसे उद्भवतील त्यावेळेला. जसं माईमभट्ट म्हणतात ना, मी इथे अनुसरण घेतलं असतं तर माझे नातलग सगळे आले असते. अनधिकार पहिलेच लक्षात घेतलेलं आहे त्यांनी. आणि अशा पद्धतीने ती दृष्टी तयाची वरी ठेवावी लागेल आपल्याला, त्या लीळाचरित्रावर ठेवावी लागेल, सूत्रपाठावर ठेवावी लागेल. प्रपंचामध्ये किती मग्न असले
तरी मानसिक दृष्ट्या तिथे तुम्हाला गुंतून राहावं लागणार आहे. त्या स्वामींच्या विधींमध्ये मानसिकी गुंतून राहिलं पाहिजे. ती जी मानसिक तयारी एकदा झाली है ना, तुम्हाला जर का भाषण करायला सांगितलं की लगेच तुम्ही उठता का? नाही, ते म्हणतात बाबा पहिलं नाव नका घेऊ, 2-3 नावं होऊ द्या. म्हणजे तेवढ्यामध्ये काय होतं, तुमची मानसिकता तुम्ही तयार करून घेता. बाकी मानसिकता एकदा तयार झाली की मग शारीरिक दृष्ट्या आपल्याला तयार व्हावं लागत नाही, आपण तयारच होतो. म्हणजे अशा पद्धतीने मानसिकतेशी आपण जोडलेलो असलो पाहिजे. आणि विजनस्थळी काय असतं की विजनस्थळी हाच प्रकार असतो की मानसिक दृष्ट्या तुम्ही तयार होत असता. मानसिक दृष्ट्या एकदा तयार झाले की तो मनामध्ये तो आचार, आमच्या स्वामींनी एकदम सोपं सांगितलेलं आहे. देव मिळवायचा असेल तर बाह्य क्रिया अधिक करण्यापेक्षा तो अंतर्गाम्य परमेश्वर जर का तो केला तुम्ही, तर बाह्य क्रिया करायला तुम्हाला अधिक सोपं जाणार आहे. खूप वेळा आपण काय करत असतो की अंतर औषध, म्हणजे आपण म्हणतो मला सलाईन लावा, इंजेक्शन द्या. का? कारण की ते औषध आतमध्ये एकदम डायरेक्ट निघून जातं, त्याचा असर चांगल्या प्रकारे होत असतो. म्हणजे तशा पद्धतीने आपल्याला अंतर परमेश्वराला जर का तुम्हाला वसवता आलं, तुमच्या मनामध्ये तुम्ही आचार करूच नका काही, पण आचाराचं चिंतन तुम्ही मनामध्ये सुरू ठेवा, सतत नियोजन सुरू ठेवा. त्या सुरीच्या दृष्टांतातल्या त्या लोहारासारखं दिवसभर त्यांनी चिंतन केलं त्या सुरीचं, आणि नंतर सगळं आटोपल्यानंतर मग त्यांनी सवडीच्या वेळामध्ये ती सुरी हातामध्ये घेतलेली आहे. आता त्याला ते बनवायला वेळ नाही लागणार. त्यांनी सगळं ते नियोजन दिवसभरामध्ये केलेलं आहे. त्याला काय लावायचं आहे, त्याच्यात कुठले दोष आहेत, कुठले गुण त्याच्यामध्ये आपल्याला निर्मित करायचे आहेत, हे सगळं नियोजन झालेलं आहे. आणि मग नियोजनयुक्त ज्या गोष्टी आहेत त्या करायला आपल्याला एकदम सोप्या जातात, आणि अनियोजित ज्या गोष्टी आहेत त्या करायला मात्र आपल्याला अवघड जातं. भट्टोबासांचं नियोजन झालेलं आहे सगळं, आणि म्हणूनच आईकडे ते त्यांनी जे काही जबाबदारी देऊन टाकली, आणि जे आलेले आहेत ते काही उगच आलेले नाही, नियोजन युक्तच आलेले आहेत. आणि म्हणून स्वामींच्या 2-3 वाक्यामध्येच त्यांनी तो निर्णय घेतला. उगच असं कोणी निर्णय घेऊ शकत नाहीत. आपल्याला तर भाजीला गेलो तर काय भाजी घ्यावी ह्याच निर्णय होत नाही, बरोबर. बरं, त्या भाज्या सगळ्या घेऊन आल्या तर काय भाजी बनवायची हा निर्णय आपला पटकन होत नाही. आणि भट्टोबासांनी, म्हणजे हा तर जेवणाचा निर्णय आपला होत नाही, भट्टोबासांनी जीवनाचा निर्णय घेऊन घेतलेला आहे, कारण की त्याच्यामध्ये त्यांचं नियोजन आहे. माहीम भट्टांनी ते नियोजन केलेलं आहे. या सगळ्यात कमी कालावधीमध्ये नीळभट्ट भांडारीकरांनी सगळ्यात कमी वेळात नियोजन केलेलं आहे. परंतु असं नियोजन केलेलं आहे की परत काही मात्र म्हणजे असन्निधान त्यांना लाभलं नाही. सन्निधानच 16 वर्ष त्यांना होतं. अशा प्रकारचं नियोजन, हे सगळं नियोजन चिंतनामध्ये आणि विजनामध्ये होतं. तुम्ही दिवसभरामध्ये जेवढा काही देवदेव करता त्याही पेक्षा तेवढा देवदेव करून तुम्हाला एक वेळ दिवसातली विजनाची तुमची असली पाहिजे. मग तुम्ही प्रपंच असा, नाहीतर मग मार्गामध्ये असा. तुम्हाला जर का विजन तुम्ही करत नसाल तर दिवसभरात मी काय देवधर्म केलेला आहे, किती तो अंतरात उतरला, त्याला कुठल्याही प्रकारचं आपलं जे काही मूल्यमापन करता आलं पाहिजे आपल्याला. असं म्हणतात की जेवल्यानंतर पण काही वेळ शांततेत बसायचं असतं. जेवल्यानंतर लगेच काम करायचं नसतं, थोडा वेळ बसायचं. मग त्याची आसनाची पद्धत आहे त्यामध्येच बसायचं, म्हणजे ते जेवण व्यवस्थितपणे पचतं. थोडं चालायचंही असतं, परंतु तशा पद्धतीने जे शास्त्र चिंतन केलं आपण, त्याचं दिवसभरात कधीतरी मार्गात जर का दुपारच्या सत्रात पोथी झाली तर संध्याकाळच्या सत्रामध्ये त्याची चिंतनी ही असतेच असते. ती चिंतनी जर का झाली तर ते जे ऐकलेलं शास्त्र आहे त्याच्यावर अधिक चिंतन आपलं होतं, आणि जो विषय कळालेला आहे तो अजून चांगल्या प्रकारे कळत असतो. आणि म्हणून विजन हे, मग तो प्रापंचिक व्यक्ती असो नाहीतर ते संन्यासी असोत, अनुसरलेले असो, त्यांना विजन हे आवश्यकच आहे. आणि वीळचा राजमठी निद्रा करीती, आणि संध्याकाळच्या वेळेला राजमठामध्ये निद्रा करीती.
ऐसे सप्तरात्र घातले म्हणजे राजमठ, आणि त्या राजमठाच्या इथे निद्रा हे भटोबाशांशी जोडलेलं आहे. म्हणजे भटोबासांचं आपल्यासारखी व्यक्ती गेली राजमठामध्ये झोपली तर आपल्याला दोष लागेल, पण भट्टोबास जेव्हा राजमठामध्ये तिथे झोपतात ते सुद्धा गुणदायकच आहे बरं का, त्याच्यामध्ये दोष नाही आहे. त्या ठिकाणी गुणदायकच आहे की अशा पद्धतीने तिथे झोपायचं आहे की स्वामींचं येणं जाणं जे आहे ते आपल्याला उठवल्याशिवाय झालंच नाही पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे एखाद्या ठिकाणी आपण निद्रा घेणं हे दोषजनक कसं होतं आणि भट्टोबासांची निद्रा तिथे गुणदायक कशी काय होते, हा फरक भट्टोबासांमध्ये आणि आपल्यामध्ये आहे. त्यांच्या क्रियेत आणि आपल्या क्रियेत आहे, त्यांच्या हेतूमध्ये आणि आपल्या हेतूमध्ये हा फरक पडल्यामुळे त्यांची तीच क्रिया गुणदायक होते आणि आपली तीच क्रिया जी आहे ती दोषदायक होत असते. आणि मग वेळचा राजमठी निद्रा करीती, म्हणजे सगळेच काही राजमठामध्ये झोपत नाहीत असं पांगून पांगून जसं, पण भट्टोबास कदाचित तिथेच राजमठाच्या त्या उंबरवठ्याच्या इथेच ते झोपत असतील असं मला वाटतं. कारण की रोजचं जे सकाळचं स्वामींचं प्रात प्रहरीचं जे येणं आहे किंवा भट्टोबासांना ते सकाळी प्रात प्रहरी जे काही दर्शन देणं आहे, श्रीचरण हृदयावर ठेवणं आहे आणि भट्टोबासांचे ज्या काही मग ज्या क्रिया आहेत त्या स्वामींच्या श्रीचरणाला जे काही वंदन करणे वगैरे, नेत्री लावणे, ऐसे मोमे देणे वगैरे, ऐसे वेळा सा करीती, म्हणजे 6 प्रकारे भट्टोबास त्या ठिकाणी स्वामींचं दर्शन घेतात. तर हे सगळं त्यांना आठवण्याचं जे ठिकाण आहे त्याच ठिकाणी आचार्य भट्टोबास हे निद्रा घेत असतील. ऐसे सप्तरात्र घातले राजमठी, आणि पूर्ण तो काही डोमेग्राम परिसर, शिन्नस्थळी परिसर, हा पूर्ण स्थान वंदन, तिथे विजन. बघा स्थान वंदनामध्ये काय आहे, विजन आहे, लीळा चिंतन आहे. आणि अशा पद्धतीने स्वामी भट्टोबासांचं जे अवस्थेत त्या ठिकाणी 7 रात्र तिथे मुक्काम आहे. 8व्या क्रमांकाची स्मृती, उंबरवट काढून तीर्थत्रय करणे. आता उंबरवट जो आहे त्या ठिकाणी भट्टोबा जेव्हा गेलेले आहेत तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा जो उंबरवट आहे राजमठाचा, तो उंबरवट जो पूर्ण नमस्कारी आहे, त्या राजमठाचे जे काही द्वार आहेत त्याच्या द्वार शंका ज्या आहेत, म्हणजे त्या दरवाजाची चौकट, उंबरवट, तो दरवाजा म्हणा वगैरे, जिथे जिथे स्वामींचा स्पर्श झालेला आहे ज्या काष्टाला, कारण की राजमठ हा पूर्ण काष्टाचा होता, तर त्या काष्टाचं कसं आहे की अखंड काष्टामध्ये बनत नाही काही, काष्टाचे वेगवेगळे विभाग आहेत, खांब आहे वगैरे, परत सगळ्या वेगवेगळ्या ज्या काही पट्ट्या आहेत ह्या सगळ्या वेगवेगळ्या असतात. म्हणजे पृथक पृथक सगळ्याच विभागाला संबंध झाला. जसं खुर्ची आहे, खुर्ची ही वेगवेगळ्या विभागातनं एकत्र तयार केलेली एक वस्तू आहे. तर स्वामींनी जर का त्याच्या फक्त जिथे हात आपण ठेवतो तिथेच ठेवलं तर त्याच्याने खुर्चीचे पाय जे आहेत ते नमस्कारी होणार नाही. खुर्ची जर का अखंड लाकडाची बनवलेली असेल तर एकीकडे जरी स्पर्श झाला तर पूर्ण खुर्ची नमस्कारी होऊ शकते. पण वेगवेगळे विभाग असतील तर त्या पूर्ण वेगवेगळ्या विभागांना देवाला संबंध द्यावा लागेल तर ती नमस्कारी होईल. तसं इथे राजमठ जो आहे तो पूर्ण काष्टाचा आहे आणि खांब वेगळे आहेत, प्रत्येक खांब स्वतंत्र आहेत, तर प्रत्येक खांबाला स्वामींना स्पर्श करावा लागेल. तर अशा प्रकारे भट्टोबासांना हे माहिती आहे की स्वामींनी त्या राजमठामध्ये कुठे कुठे स्पर्श केलेला आहे, श्रीकर लावलेला आहे, आणि त्यामध्ये मुख्यत्वे उंबरवट जो आहे हा भट्टोबासांच्या पूर्णपणे लक्षात आहे. मग एकेदी भट्टोबासी सुतार बोलाविला, सुतार त्यांनी बोलवलेला आहे, आणि उंबरवट घडविला, म्हणजे तिथे बसवण्यासाठी दुसरा उंबरवट जो आहे तो बनवलेला आहे आणि तिथला उंबरवट जो आहे तो आता काढायचा आहे. तो मढू अवघाची काष्टाचा, म्हणजे राजमठ जो आहे तो काष्टाचा आहे. म्हणजे आधीच्या काळामध्ये
ती जी काही घरं असायची त्याला धाब्याची घरं असं म्हटलं जायचं. वरती जो स्लॅब आहे तोही लाकडांचा, चांगले मोठे मोठे खांब उभे आडवे, आणि त्याच्यामध्ये त्या लाकडाच्या पट्ट्या टाकून त्याच्यामध्ये मग माती वगैरे टाकणं, म्हणजे इत्यादी प्रकारे जुने बहुतांशी घरं अशा प्रकारची असायची. आणि असा तो राजमठ बनवलेला होता की तो सगळा, त्याला जास्तीत जास्त काष्टाचा उपयोग जो आहे तो झालेला आहे. उंच मठ जो आहे तो कसला आहे, सगळा पाषाणाचा आहे. आजही तसाच्या तसा तो जो काही उंच मठ आहे तो पाषाणामध्येच आहे. त्या उंच मठाचं जे काही चौकटी आहेत दरवाजाच्या त्या सुद्धा कसल्या आहेत, पाषाणाच्याच आहेत. उंबरवड पण देखील तो पाषाणाचाच आहे. तशाच प्रकारे इकडे राजमठामध्ये हे सगळं काष्टाचं आहे. असं काष्ट आणि पाषाण दोन्ही समोरासमोर मठ आहेत. आणि उंबरवट तो ही काष्टाचाची होता, इथे काय उल्लेख केला, राजमठाचा उंबरवट हा देखील काष्टाचाच होता. आम्हाला ते सांगितलेले पूजा अवसरामध्ये की उंबरट्यावरी स्वामी श्रीचरण ठेवतात. एक श्रीचरण उंबरट्यावरी आणि उंबऱ्यावरी आणि एक श्रीचरण भटोबासांच्या हृदयावर स्वामी ठेवतात. पण तो उंबरवट कसला आहे हे मात्र सांगितलेलं नाही. परंतु तो अवघा मठ काष्टाचा असल्यामुळे इथे त्याचा उल्लेख आवर्जून केलेला आहे. का आवर्जून केला, की तो उंबरवट तोही काष्टाचेच होता. हे उल्लेख का केला, कारण की उंच मठाचा जो काही उंबरवट आहे तो पाषाणाचा आहे आणि राजमठाचा जो उंबरवट आहे तो कसा आहे, काष्टाचा आहे. तो भटोबासी काढिला ते तानिकू घातला, तो भटोबासाने तो उंबरवट काढून घेतला आणि तेच अनेक घातला, म्हणजे जो नवीन तयार केलेला जो उंबरवट आहे काष्टाचाच तो त्या ठिकाणी लावून दिलेला आहे. मध्ये जयावरी श्रीचरण ठेवी ती तयाचे थोरले पात्र केले. आता याच्यामध्ये पण लक्षात घ्या की पूर्ण उंबरवट नमस्कारी आहे, तो पूर्ण एकाच काष्टाचा बनलेला आहे. आणि आधीच्या काळातले जे उंबरवट आहेत ते आत्ताच्या काळातले नव्हते. आत्ताच्या बहुतांशी घराला उंबरवट हा प्रकारच नाही. परंतु त्या काळामध्ये पण जे उंबरवट होते ते काही साधे सुधे नसायचे, चांगले मोठे. म्हणजे आपण जर का तळपाय जर का त्याच्यावर ठेवलं तर अख्खा तळपाय त्याच्यावर बसेल अशा प्रकारचं. आता आम्ही वेरूळ स्नान वंदन केलं तर त्याचे जे उंबरवट आहेत ते ह्याचेच आहेत, पाषाणाचे. तर ते असे ओलांडून जावे लागतात, म्हणजे चांगला पाय तिकडे ठेवावा लागतो. असे लहान सहान उंबरवट नाहीत. आणि त्यातले बहुतांशी असं म्हणतात की स्वामी जर का त्या मठात वेरूळच्या आले गेलेले आहेत तर कदाचित स्वामी थोडी असे जाणार, स्वामी त्या उंबरट्यावर पाय देऊनच श्रीचरण ठेवूनच जाणार. तर कदाचित आम्हाला त्यांनी सांगितलं की स्वामींचं अवस्थान ज्या मठामध्ये आहेत तर ते बहुतांशी उंबरवटे नमस्कारी असू शकतात बरं का. ही संभावना आपण ठेवायची आणि म्हणून कुठल्याच उंबरवटावर पाय ठेवायचा नाही. त्यातल्या त्यात एरवी तिथे तर कुठेही पाय ठेवला तरी ते नमस्कारी जागेवरच पडणार आहे आपला पाय, पण त्यातल्या त्यात आपण थोडस अवहेलना चुकवायची. आणि तो जो पूर्ण उंबरवट आहे राजमठाचा तो चांगला मोठा आहे, म्हणजे जाडीला. आणि त्यामध्ये देखील भट्टोबासांचं लक्ष कशाकडे आहे, स्वामींचा श्रीचरण तो कुठल्या भागामध्ये ठेवला जातो. आपण उंबरट्यावर पाय ठेवतो तेव्हा उंबरट्याच्या बाजूला ठेवतो की मध्यभागी, दरवाज्यातनं येतो जातो आपण तर आपण दरवाजाच्या मध्यभागून येतो जात असतो, बाजूनी असं नाही. मग त्यामध्ये जे स्थान करायला जातो ना आपण तिथे पण असं मध्येच उभं राहतो. मग ते म्हणतात अहो एक बाजू जायला ठेवा एक बाजू यायला ठेवा. आपण सगळी जागाच असं हे करून टाकतो, सवय आपल्याला. किंवा एक स्वाभाविकता आहे, जेव्हा आपण एकटे असू त्यावेळेला तुम्ही असं मधून आलात गेलात तर काही हरकत नाही, आणि तो स्वाभाविकपणा आहे. स्वामी पण जेव्हा येतात राजमठातनं, जेव्हा बाहेर पडायचं आहे त्यावेळी उंबरवठावर श्रीचरण ठेवतात, तो मध्यभागी आहे, मध्यभागी ठेवतात. आणि भट्टोबासांना म्हणजे त्या ह्याच्यामध्ये तेही लक्ष आहे की स्वामी कुठे श्रीचरण ठेवतात. आणि मग मध्ये जयावरी श्रीचरण ठेविती. आता तो उंबरवठाचा जो काही तुकडा आहे तो समोर ठेवलेला आहे, त्यामध्ये स्वामींचा श्रीचरण रोजचा कुठल्या विभागामध्ये जास्त वेळ राहतो आहे त्या विभागाला त्यांनी अनुलक्ष करून
तयाचे थोरले पात्र केले, म्हणजे त्याचं थोरलं पात्र केलेलं आहे. म्हणजे आता त्या राजमठाच्या उंबरवट्याचे असं 3 भाग झालेले आहेत, बाजूचे 2 आणि मधला 1. मधला जो काही भाग आहे, बऱ्यापैकी मोठा जो भाग आहे, त्याचं त्यांनी काय केलं, पात्र तयार केलेलं आहे. पण ते पात्र कसं केलं, थोरले पात्र म्हणजे इतर 2 विभागाचे जे पात्र होणार आहे ज्या मापाचे, त्याच्यापेक्षा हे मधल्या भागाचं जे पात्र आहे ते पात्र मात्र कसं आहे, मोठं आहे. दोही सेवटाचिया धाकुटिया दोन्ही पात्रुलिया केलिया, आणि 2 भाग जे बाजूचे राहिलेत ते मधल्या भागापेक्षा छोटे आहेत. तर त्याचेही पात्रच झालेले आहेत आणि मधल्या याचं पण पात्रच झालेलं आहे. परंतु आमच्या या महानुभाव साहित्यामध्ये सगळ्या गोष्टींची नोंद आहे की जे मोठं आहे त्याला पात्र म्हटलेलं आहे आणि लहान जे आहे त्याला पात्रुलिया असं म्हटलेलं आहे. त्याला पात्र नाही म्हटलं, ते पण पात्रच आहे, परंतु ते ह्यापेक्षा छोटं असल्यामुळे त्याला पात्रुलिया असं म्हटलं. जसं आपण विडा आणि विडियाचं बघितलं ना, विडा म्हणजे अख्ख्या पानाचा आणि विडिया म्हणजे अख्ख्या पानाचे 2 भाग करून एका भागाला काच चुना लावून देणं, त्याला विडिया असं म्हटलं जातं. म्हणजे याची सुद्धा नोंद महानुभाव साहित्यामध्ये झालेली आहे, लिखाणामध्ये त्याची नोंद घेतलेली. इथे जर का त्याचं पात्रच म्हटले असते तर आम्हाला तो भेद लक्षात नसता आला. आणि म्हणून सेवटिया धाकुटिया दोन्ही पात्रुलिया केलेल्या आहेत, छोटे छोटे लहान पात्र केले. उरला तयाचे मनी करुनी समजता नमस्कारावया दिधले, आणि जे काही बाकीचा भाग शिल्लक राहिलेला आहे पात्र तयार करताना, जो काही त्या काष्टाचा जो काही शिल्लक भाग होता अजून जे पात्रामध्ये ते येऊ शकलं नाही, आणि मग त्याचे काय केलेले आहेत, त्याचे मनी करुनी म्हणजे मनी त्याचे केलेत लहान मोठे जसे जमतील. ज्या आकाराचं काष्ट आहे, मोठं जर का काष्ट तुकडा आहे तो तर मोठा मणी, त्याच्यापेक्षा छोटा त्याच्यापेक्षा छोटा. तुम्ही जेव्हा आता देवपूजा वंदन करायला जात असता त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी गाठा वगैरे असतो ना, असं त्या तकटामध्ये मनी 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 सगळे एकशे ओवलेले असतात. त्यामध्ये काही मनी मोठे काही मनी लहान, असं स्वामींच्या प्रसाद सेवेमध्ये जे जेतुके काष्टाशी संबंध झाला त्या सर्व त्याच्यावर काही काही वेळेला लिहिलेलं पण असतं. म्हणजे एखाद्या काष्टाचं जर का प्रसाद असेल त्याच्यावर ते लिहिलेलं असतं, पेटी असेल त्याच्यावर लिहिलेलं असतं, बेलुपुरीचा निंब वगैरे वगैरे असं. म्हणजे ही नोंद देखील तिकडे झालेली आहे. त्याच्यावर लिहिलेलं नसेल मनीवर, परंतु त्या देवपूजेचा जो अभाव असतो, माहिती असते की किती देवपूजा आहे, काय आहे, कुठले विशेष आहे, हा विशेष कुठला आहे, तो विशेष कुठला आहे, ही सगळी नोंद सगळी त्याच्यामध्ये आहे बरं का. म्हणजे हे आधीपासून ही सगळी नोंद महानुभाव पंथामध्ये केल्या गेलेली आहे. आणि अशा पद्धतीने त्या उरलेल्या काष्टांचे काय केलेले मनी करुनी समजता नमस्कारावया दिधले, सगळ्यांना एक एक मनी जो आहे तो मनी दिलेला आहे. आणि मोठे पात्र ते आपण अंगी करिले, मोठे पात्र जे आहे ते भटोबासांनी अंगी करिले. म्हणजे आता जे मोठं पात्र जे आहे ते वंदन करत असताना आता कसं वंदन करतील, स्वामींचा श्रीचरण आठवून. स्वामींचा श्रीचरण त्या ज्या भागावर पडतो त्याच भागाचं मोठं पात्र जे आहे ते भटोबासांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे रोजचं वंदन नमस्कार करायला. म्हणजे आपलेनी श्रीचरणाचेनी प्रसाद आहे. स्वामी म्हणतात हे तुझं काहीच येणच पुरले, तेव्हा ते म्हणतात आपलेनी श्रीचरणाचेनी प्रसाद आहे. म्हणजे मी स्वामींच्या शरण आलेलो आहे आणि त्यामुळे आपण जे दिलं शरण आल्यामुळे त्याच्यामुळे मला हे स्फुरलेलं आहे. किंवा रोजच्या सकाळी भटोबासांच्या हृदयावर जो श्रीचरण स्वामी ठेवतात आणि त्याच्यामुळे ते सांगतात त्या सुखा परिमाण कवणीची नेणे त्या सुखा परिमाण भटोबासची जाणती. म्हणजे ते श्रीचरण स्वामी त्यांच्या पायावर ठेवत नाही, त्यांच्या हातावर ठेवत नाही, त्यांच्या डोक्यावर ठेवत नाही, तो हृदयावरच ठेवतात. कारण की त्या ठिकाणी हृदयाशी संबंध आहे, ते सगळं हृदयात साठवलेलं आहे भट्टोबासांनी. आणि त्याच्यामुळे भट्टोबासांचं जे हृदय आहे, अंतःकरण आहे, हे कधीही म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष निर्माण झाला नाही. अंतःकरण जे आहे, भाईदेव व्यासांना म्हणतात
की अंतःकरण जाईल, पण भटोबासांचं अंतःकरण मात्र किती वियोग झाला परंतु ते जागेवरच होतं. ते असं इकडे तिकडे झालं नाही. स्वामींचा संबंध त्या हृदयाला, त्यांच्या जीव स्वरूपाला हे सतत आहे. आणि म्हणून ते पात्रवंदन करणं म्हणजे एक प्रकारे काय आहे, स्वामींचं श्रीचरणाची जी काही लीळा आहे रोजची त्यांची, श्रीचरण हृदय धरिती आळंगती लल्लाडती नमस्करिती मोमे देती नेत्री लाविती, असे 6 विधी त्यांना आठवणार आहेत. ते जेव्हा पात्रवंदन करतील तेव्हा श्रीचरण रोजचं कसं वंदन करत होते, हृदय धरिती आळंगती वगैरे हे सर्व विधी त्यांना रोजचे स्वतःचे आठवणार आहेत. आणि म्हणून त्यांनी तो मधलं जे मोठ्या विभागाचं जे पात्र आहे ते स्वतःकडे ठेवलेलं आहे. आणि त्यामध्ये काय केलेले की तयांतु प्रसादाचा फुटा, वांकी साखळे कांबी दोन्ही जाडीचे विशेष, श्री प्रभू गोसावी यांची प्रसाद वस्त्रे, कापुराची सेंद ऐसे अवघे घालिती. आणि ते जे पात्र का तयार केलेलं आहे की त्या पात्रामध्येच बाकीचे जे काही प्रसाद आहेत, प्रसाद तुल्य नाहीत, प्रसादच आपण म्हणतो ना हा विशेष प्रसाद तुल्य आहे. जर का प्रसाद तुल्य का म्हणायचं, ते जर का प्रसादच म्हटलं तर काय हरकत आहे. शिन्नस्थळी प्रसाद तुल्य का म्हणायचं, प्रसादच म्हणायचं. म्हणजे अशा पद्धतीने जे महत्वपूर्ण आहे, जे अधिक मनोधर्म प्रसन्नता ज्या पदार्थामध्ये, ज्या वस्तूमध्ये, वस्त्रामध्ये, काष्टामध्ये जर का आहे, पाषाणामध्ये जर का आहे, तर ते प्रसादच आहेत. म्हणजे या ठिकाणी जर का महादाईसा म्हणतात प्रसादे प्रसाद बांधी जाताय, तर यांना सुद्धा प्रसाद म्हणायला काही हरकत नाही. जे प्रसाद तुल्य न म्हणता प्रसादच म्हणावं. आणि तयांत प्रसादाचा फुटा म्हणजे जे काही उपरणासारखं आहे पण ते प्रसादाचं आहे, स्वामींच्या संबंधित आहे. असं वांकी सांखळे म्हणजे आता हे जे काही अलंकार आहेत, वांकी किंवा सांखळे हे आमच्या स्वामींच्या नाही आहेत, हे श्री प्रभूंच्या संबंधित आहेत. श्री प्रभूंच्या श्रीचरणामध्ये वांकी आहे, सांखळे म्हणजे अलंकार विशेषच आहे तो पण एक. आणि कांबी दोन्ही जाडीचे विशेष म्हणजे जाड वस्त्राचे जे काही वस्त्र प्रसाद आहेत ते, श्री प्रभू गोसावी यांची प्रसाद वस्त्रे आणि श्री प्रभू गोसावी यांची प्रसाद वस्त्रे अधिक प्रमाणामध्ये आहेत. म्हणजे एवढे प्रसाद, वस्त्र प्रसाद जर का आमच्या महानुभाव पंथामध्ये आहेत तर तेवढे वस्त्र त्या काळामध्ये जतन करून ठेवलेले आहेत. आमच्या स्वामींचे असतील किंवा श्री प्रभूंचे असतील ते जतन करून ठेवलेले आहेत. काही अलंकारादी असतील, काही संबंधित गेलेल्या वस्तू असतील, त्यानंतर काही धातू आहे, काष्ट आहे, असं प्रत्येक गोष्ट. मग त्याच्या प्रसाद सेवेमध्ये जे काय सांगितलेले धातू दांत काष्ट पाषाण वगैरे वगैरे. आणि मग हे सर्व काय करतात, कापुराची सेंद म्हणजे कापुराची जी काही डबी आहे ती डबी देखील, असं सगळं स्वामींच्या संबंधित आणि नित्य उपयोगी जाणार, पुन्हा पुन्हा जे संपर्क, जे संबंधात येणार संयोग लक्षण संबंध, म्हणजे संयोग आणि सेवा दोन्ही एकत्र केल्यानंतर जे स्वामींच्या संबंधित आणि रोजच्या सेवेमध्ये उपयोगी जाणारे जे काय आहे, जसं ताट आहे, ताटाची विशेष आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळतात. कारण की ताट जे आहे ज्यामध्ये स्वामींची आरोगणा होते, ते ताट रोज कमीत कमी 2 वेळेला तरी स्वामींच्या संबंधित ते आहेच आहे. अशा प्रकारे ज्या ज्या काही वस्तू ज्या प्रसन्नतेशी संबंधित आहेत ते अधिक दिवसापर्यंत, अधिक प्रमाणापर्यंत जे उपयोगी गेले परमेश्वराच्या, ते प्रसाद या भागामध्ये ते येतात. एरवी प्रसाद म्हणजे काय असतो, जो प्रसन्न होऊन दिलेला आहे त्याला प्रसाद म्हटलं जातं. साधाईसांना जसं दिलेलं आहे तसं प्रत्येक गोष्ट काही देवानी प्रसन्न होऊन दिली नाही की हे वस्त्र घ्यावं, ते नंतर वस्त्र प्रसाद करायचे, हे काष्ट घ्यावं. आता हे जे काही काष्ट वगैरे काढले हे काही देवाने दिलेलं नाहीये, परंतु त्यामध्ये परमेश्वराचा प्रसन्नता रूप मनोधर्म आहे. तोही कोणाला माहिती आहे, तो सन्निधानातल्या भक्तांना आणि भट्टोबासांना तो माहिती आहे की त्यामुळे त्या ठिकाणी आपण त्याला सुद्धा काय म्हणतो, काष्ट प्रसाद म्हणतो. तो काही देवाने प्रसन्न होऊन दिला नाहीये, पण प्रसन्नता रूप मनोधर्म. आणि त्या ठिकाणी जसं राजमठीचा ओटा आहे
त्या ठिकाणी प्रसन्नतेने स्वामींनी निरूपण केलेलं आहे. किंवा शिन्नस्थळी काही देवानी दिली नाही अशी, हे प्रसन्नतेने घ्या म्हणून, पण प्रसन्नतारूप मनोधर्म त्या ठिकाणी आहे आणि त्या अनुषंगाने देवाने ते निरूपण केलेलं आहे. त्याच्यामुळे तिथे प्रसन्नता देवाची आहे, म्हणून ते आमच्यासाठी प्रसादच आहे. म्हणून ती प्रसन्नता ज्या ठिकाणी आहे तो प्रसाद आहे आणि प्रसन्नतेचाच प्रसाद जो आहे तो आपल्याला मिळाला पाहिजे. आपण जे प्रसाद वंदन करतो आणि ती एक यादी असते आपली की आम्ही या वेळेला एवढे एवढे प्रसाद केले, त्याच्याने प्रसन्नता येत नाही. त्यासाठी त्याच पद्धतीने ते प्रसाद वंदन करावे लागतात की जेणेकरून प्रसन्नता यावी. तुम्हीच म्हणता ना मुलांना असं खाल्लं तर अंगीच लागणार नाही. कसं खावं लागतं? असं शांतपणे बसा, जेवा, चांगलं चावा वगैरे, हे सगळं असं नियमित करावं लागतं, तेव्हा जाऊन तो पदार्थ अंगी लागतो. तशा प्रकारे प्रसाद वंदन असं उगाच आपलं पटापट पटापट केलं आणि लगेच नोंदणी केली, आज एवढे प्रसाद, उद्या तेवढे प्रसाद, त्याच्याने ती प्रसन्नता नाही येणार तुम्हाला. आणि वंदनही होईल का माहित नाही, कपाळ टेकणं होईल पण वंदन होणे नाही. त्यासाठी त्याच विधीपूर्वक तो वंदन करावं लागेल. भटोबा स्वामींच्या श्री चरणाचं वंदन कसं करत होते, किंवा भटोबासांनी जे काही स्थान वंदन केले, उभय गंगातीर वंदन केलेलं आहे, शिन्नस्थळी, डोमेग्राम, पैठण वंदन केलेलं आहे, ते कशा प्रकारे केलेलं आहे. त्यांनी सुद्धा आपल्यासारखं एका तासात शिन्नस्थळी, डोमेग्राम वंदन करून लगेच निघता आलं असतं, पुढच्या स्थानाला जायचंय, नेवाशाला जायचंय वगैरे वगैरे. पण त्या ठिकाणी ते 7 मुक्काम त्यांनी केले, म्हणजे त्याच पद्धतीने ते स्थान वंदन जे आहे ते केलेलं आहे. अशा पद्धतीने स्वामींच्या संबंधित जेवढ्या काही प्रसाद वस्तू, प्रसाद त्यांच्याकडे आहेत, ते सर्व त्या मोठ्या पात्रामध्ये ते ठेवायचे. आणि मग श्री प्रभू गोसाव्यांची प्रसाद वस्त्रे कापुराची सेनाईसे अवघे घाली ती त्या पात्रामध्ये ते देहपर्यंत नमस्करिले. आणि त्यांनी ते देहपर्यंत, जोपर्यंत भटोबास आहेत या देहामध्ये, तोपर्यंत त्यांनी त्या पात्राचं वंदन केलेलं आहे. एकी पात्रुली चक्रपाणी बासी मागा, आणि एक त्याच्यामधली जी पात्रुली आहे, आता एक तर पात्र भटोबासांकडे आहे, पण दुसरे जे 2 पात्रुले आहेत त्याचं काय झालं बरं ना. एक पात्रुली, त्यामधली दोन्हीपैकी एक पात्रुली बद्दल सांगतात की ते चक्रपाणी बासी, चक्रपाणी बास नावाचे जे आहेत ते मागा भटोबासाची नावे. भटोबासांच्या नंतर गेल्यानंतर, देवदर्शनाला भटोबास गेल्यानंतर मागा नंतर नावे भिक्षा केली, म्हणजे भटोबासांची नावे त्यांनी अनुसरण घेतलेलं आहे. आणि ते तयासी कवीश्वर बासी दिदली, तेव्हा कवीश्वर बासानी त्यांना ती एक छोटी पात्रुली जी आहे ती त्यांना दिलेली आहे. एकी कवणाजवळी आली ते नेणे जे, आणि दुसरी पात्रुलीच ती कुठे गेली, काय गेली, हे काही मात्र त्याचा उल्लेख आलेला नाही. याची काळी भटोबासी शिन्नस्थळी काढिली, आणि याच कालामध्ये, म्हणजे जेव्हा ते डोमेग्राम शिन्नस्थळी परिसरामध्ये आहेत त्या 7 दिवसामध्ये त्यांनी शिन्नस्थळी काढिली, म्हणजे जेवढं काही शिन्नस्थळी, जिथे स्वामींचं आसन व्हायचं, आसन शिन्नस्थळी, त्या भागामधनं जेवढं काही, जे काही नमस्कारी जो पूर्ण पाषाण आहे, जेवढं काही निघेल सहजपणे, तेवढा त्यांनी तो काय केलेला आहे, घेतलेला आहे वंदन करण्यासाठी. घेतली आणि खांब द्वार संका कवाडे कवणी वेळे काढली हे नेणी जे, आणि ती शिन्नस्थळी त्यांनी कशासाठी म्हणून काढलेली आहे की समस्त जे काही गुरुकुळ आहेत त्यांना वंदन करण्यासाठी काही ना काही देवाचं दिल्या गेलं पाहिजे. उगच नुसतं देवारा मोठा आहे म्हणून त्याच्यात विशेषांची गर्दी करण्यासाठी नाही. लोक भरपूरसे आपले लोक विशेष जमा करतात बरं का, आम्हाला द्या आम्हाला द्या, विकत घेतो. आणि आपलं काय म्हणणं असतं की आमचा देवारा भरला पाहिजे. ज्यांच्याकडे भरपूर विशेष आहेत तेही उपदेश घेतल्यानंतर म्हणतात की आम्हाला विशेष नाही दिला, आम्हाला विशेष पाहिजे. पण ते बाकीचे विशेष आहेत जेवढे, तेवढे तुम्ही वंदन करताना लीळा आठवून वंदन करत आहात का? तेवढा वेळ देत आहेत का प्रत्येक विशेषांना? मग अजून कशासाठी पाहिजेत विशेष? परत तुमच्या मागा, तुमच्या पुढा जी काही पिढी येणार आहे ती तेवढ्या विशेषांचं जतन करणार आहेत का? की ते उपदेशी आहेत का?
पुढची पिढी ते करणार आहे का, ते करणार नसेल आणि तुमच्याकडे विशेष असतील तर त्याचं जे काही व्यवस्था आहे ते विशेषांची आधीच लावून द्या. तुमच्या घरी जर का पुढे कोणी करणार नसेल तर ते विशेष उपदेशांकडे किंवा मार्गामध्ये खास करून ते देऊन द्या. ते जर का तसेच ठेवले की त्यांचा परिवार मग ते विशेष देत नसतो आणि ते विशेष तसेच राहून जातात बंद पेटीमध्ये वगैरे. तर आपल्याला जे विशेष जमा करायचे नाहीयेत, सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला विशेष एक जरी भेटला तरी त्याचं वंदन करताना देवाची कुठली पण लीळा आठवे नका तुम्हाला. ती लीळा तुम्हाला आठवायची आहे. ते वंदन करत असताना त्या पाषाणाचा जे काही तुम्ही वंदन करत आहात, काष्ट पाषाण वगैरे, त्याचा स्पर्श तुम्हाला झाला पाहिजे आणि तो स्पर्श झाल्यानंतर तो उतरला पण पाहिजे. म्हणजे त्यावेळेला काय होणार आहे की त्या संबंधाच्या स्पर्शित जी लीळा आहे ती तुमच्या हृदयामध्ये उतरलेली पाहिजे. तर ते स्थान वंदन होतं, तर ते प्रसाद वंदन होतं, तर तो विशेष वंदन होतो. नाहीतर नुसतं कपाळाला स्पर्श होतो फक्त, त्याचा लाभ होईल एवढूसा, थोडासाच लाभ होईल त्याचा. परंतु अशा प्रकारे जर का आपण ते वंदन केलं तर त्याचा जो लाभ आहे तो चांगल्या प्रकारे आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि मग याची काळी भटोबासी शिन्नस्थळी काढली घेतली, काढली पण आणि ती ताब्यातही घेतली. आणि नंतर जेव्हा केव्हा आपण स्मृतीस्थळामध्ये बघतो कुणाचं देवदर्शनाला कुणी जर आटनादिक्रमे गेले आणि तिकडे देवदर्शन झालं तर ते काय करतात, त्यांच्याकडची शिन्नस्थळी जी आहे ती शिन्नस्थळी सुरक्षित ठेवतात. म्हणजे येथीचा जो साधक आहे चर्यावंत, त्या व्यक्तीला कळतं की आता माझं देह जाणार आहे हे आधीच कळतं आणि त्या अनुषंगाने बरोबर ते काय करतात, तो विशेषाची व्यवस्था आधी लावतात. आपण आजारी पडलो आणि आपलं देह जाणार आहे, आपण करतो का विशेषांची व्यवस्था? आपल्याला कळलं की आता माझं देह जाणार आहे, आपण प्रॉपर्टीची व्यवस्था करतो, मुलाबाळांची व्यवस्था करतो, किंवा पहिले माझी व्यवस्था करा, चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा. परंतु येथीचा जो साधक आहे तो शेवटच्या टप्प्यामध्ये आधी त्यांच्याकडे जे प्रसाद आहे त्याची व्यवस्था ते आधी करत असतात. ज्यांच्याकडे बहुत विशेष आहेत आणि ते आटनाला जातात तर ते आटनाला जाताना एखादा विशेष सोबत घेऊन जात असतात. बाकी जे त्यांच्याकडे प्रसाद विशेष आहेत वगैरे ते कुणाकडे तरी ठेवून देतात मार्गामध्येच. कारण की तिथे मी गेलो आणि तिथे माझं काही कमी जास्त झालं तर त्यामध्ये या प्रसादांची अवहेलना होता कामा नये, हा सुद्धा विचार येथीच्या साधकाला करावा लागतो. आणि म्हणून स्मृतीस्थळामध्ये आपल्याला येत शिन्नस्थळी असे असं तिथे लिहिलेलं आहे. दंते गोपाळ बास त्यांनी देह क्षेपल्यानंतर त्या ठिकाणी आपले साधक गेलेले आहेत आणि तिथे बघितलं की तिथे काय आहे का, काय दिसतंय का, कुठे काही ठेवलंय का, तिथे लिहिलेलं होतं येत शिन्नस्थळी असे. आणि मग लक्षात आलं की हे गेले ते आमके आमके आहेत. म्हणजे इत्यादी पद्धतीने सुद्धा लक्षात यायचं की देह कोणाचं क्षेपल्या गेलं. तिथे पोचेपर्यंत एक तर त्यांचं देहाचं काही अंत्यविधी वगैरे झालेला असेल वगैरे, मग कसं कळेल की कोण गेलं म्हणून. तर त्या विशेषावरून हा विशेष कोणाकडे होता, हा प्रसाद कोणाकडे होता यावरून ते लक्षात यायचं. आणि नंतरच्या टप्प्यामध्ये खांब आणि द्वार संका, म्हणजे आता त्या राजमठाचे जे खांब आहेत ते काष्टाचे आहेत, समजा दरवाजाचे, किंवा तो त्राहाटीला खांब आहे. राजमठामध्ये ज्या ओट्यावर स्वामींचं अवस्थान आहे, पहुड उपहुड स्वामींची ओटे आहे, तिथेच आरोगण स्थानीचा खांब आहे. आणि ते आरोगण करत असताना स्वामींनी काय केलेले, त्या समोरचा खांब आहे की येत प्रवृत्ती झाली तर स्तंभ एका ते निमित्त करून बोलू आम्ही, म्हणून त्या खांबाला स्वामींनी स्पर्श केलेला आहे. तोही खांब नमस्कारी आहे. तर ते जे खांब आहेत ते कसे काढले, काय काढले, ते नंतरच्या काळात काढले, ते कधी काढले याचा काही उल्लेख आलेला नाही. द्वारसंका म्हणजे दरवाजाच्या ज्या काही चौकटी आहेत त्यावर स्वामींचं रोजचं श्रीकर जे आहेत ते ठेवल्या जायचे. म्हणजे कमीत कमी त्या ज्या चौकटी आहेत दरवाजाच्या त्यामध्ये उंबरवटाचा एक भाग गेला, म्हणजे आता 3च भाग राहिले चौकटीचे. आता त्याच्यामध्ये पण 2च भागावर स्वामी श्रीकर ठेवतात, जर बाजूचे डावीकडचे उजवीकडचे जे चौकटीचे उभे पट्टे आहेत.
पण वरची जी पट्टी आहे ती स्वतंत्र असणार आहे. आता ती काय अखंड पाषाणाची नसेल, तर वरच्या पट्टीला स्वामी काही श्रीकर लावत नाहीत. परंतु यदा कदाचित असा उल्लेख तर लीळाचरित्रामध्ये आलेला नाही. द्वार शंकेवर श्रीकर ठेवला असा उल्लेख आहे, पण वरची जी काही त्या चौकटीची वरची पट्टी आहे त्याला श्रीकर लावलेला उल्लेख नाही. परंतु यदा कदाचित कधी स्वामी त्या उंबरट्यावर जेव्हा उभे राहतात, एक श्रीचरण भटोबासांच्या हृदयावर ठेवतात, तेव्हा यदा कदाचित स्वामी एका श्रीकराने वरचं जे काही पट्टी आहे त्याला स्पर्श करू शकतात बरं का स्वामी. जसं तिथे उंबरवट जो आतमध्ये पाषाणाचा जो आहे उंच मठाचा, त्याची वरची जी काही भाग आहे तोही नमस्कारी आहेच आहे. तशा पद्धतीने येता जाता कधीतरी स्वामी श्रीकर त्याला लावतही असतील, तर त्या ज्या द्वार शंका आहेत, द्वार शंका त्या भट्टोबासांनी आणि ते कवाडे म्हणजे ते येता जाता त्या कवाडांना काष्टाच्या कधी स्वामींचा स्पर्श होतो वगैरे हे भट्टोबासांनी बघितलेलं आहे. तर नंतरच्या काळामध्ये खांब, द्वारशंका, कवाडे कवणीये वेळे काढिली हे नेणीजे, पण काढिली मात्र हे जाणीजे, म्हणजे काढलेले हे नक्की, पण कधी काढले याचा काही उल्लेख आलेला नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आजच्या या सत्रामध्ये 7 आणि 8 क्रमांकाच्या अशा 2 स्मृत्या ज्या आहेत त्या 2 स्मृत्यांचं श्रवण केलेलं आहे. दंडवत हो